अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पूजा करताना किंवा कोणतेही धार्मिक कार्य करताना देवी देवतांना आवाहन का केले जाते याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आवाहन करणे याचा अर्थ बोलावणे। देवपूजा किंवा इतर कोणतेही धार्मिक कृत्य करताना देवी देवतांना आवाहन केले जाते। आता प्रश्न असा पडतो की ईश्वर तर सर्व चराचरात व्याप्त आहे, मग त्याचे आवाहन कशासाठी केले जाते? बघा, प्रत्येक पूजेचा उद्देश हा वेगवेगळा असतो। जसे सुखशांती, गृहशांती, सत्यनारायण, नवरात्र आदी ज्या उद्देशाने किंवा कार्यासाठी अनुष्ठान केले जाते त्याचे आराध्य देवांना आवाहन केले जाते। जसे की सत्यनारायण करत असताना श्री विष्णूचे आवाहन केले जाते, रुद्र करताना महादेवांचे आवाहन केले जाते, श्री गुरुचरित्र पारायण करत असताना श्री गुरुदेव दत्त यांचे आवाहन केले जाते। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण किंवा स्वामींची कोणतीही सेवा किंवा अनुष्ठान करत असताना श्री स्वामी समर्थ महाराज यांना आवाहन केले जाते। आणि काही देवता अशाही आहेत की त्यांना प्रत्येक कामासाठी आवाहन केले जाते, जसे की विघ्नहर्ता गणेश किंवा आदिशक्ती पार्वती इत्यादी देवताबरोबर त्यांच्या अधिदेवता देखील असतात। आपले कार्य सफल व्हावे या उद्देशाने त्यांचे आवाहन केले जाते। बघा, प्रत्येकाला आवाहन करणे म्हणजेच बोलावणे करणे आवश्यक असते। विना आमंत्रण कुठेही सुज्ञ माणसे जात नाहीत, मग ते तर देव आहेत। याशिवाय प्रत्येकाला एका निर्धारित वेळेसाठी बोलावले जाते, तसाच देवतांचाही निर्धारित वेळ असतो। तसेच सर्व देवी देवतांचे पूजन अर्चन विविध पद्धतीने होत असते। तसेच त्यासाठी लागणाऱ्या वस्तू पदार्थ देखील वेगवेगळे असतात, म्हणून त्यांचे आवाहन करणे स्वाभाविकच होऊन बसते। मंत्रोच्चार किंवा मुद्रा यातून देवी देवतांचे आवाहन केले जाते। तर तुम्हाला यातून कळालेच असेल की पूजा किंवा कोणतेही धार्मिक कार्य करताना देवी देवतांना आवाहन का केले जाते। तर ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।